माधुरी, नुकतंच तुझं पुस्तक वाचून झालंय, एक भाग तीन चोली. याबद्दल काय बोलू इच्छिते, सांग बरं थोडी माहिती. देवाभाऊंचं जेव्हा मी पुस्तक वाचायला घेतलं, पहिल्यांदा 450 पानाचं पुस्तक हातात घेतल्यानंतर म्हटलं किती दिवसात वाचू आता हे पुस्तक, वेळ मिळेल का बरं, वेळ मिळाल्यानंतर पण आवड होईल का नाही पुढं वाचायची. पण जेव्हा हे हातात पुस्तक घेतलं ना, तेव्हा मला असं वाटलं की आता हे खाली ठेवणं शक्यच नाही. हे जितक्या लवकर होईल तितक्या लवकर वाचून काढायचं. आता मी दुसऱ्यांदा पण ते कधी कधी चाळते, की मला कधी कधी काही प्रसंग आठवतात देवाभाऊंचे, तेव्हा मी तो टॉपिक काढून नक्की वाचते. कारण ते इतकं छान पुस्तक लिहिलंय देवाभाऊ तुम्ही, म्हणजे ते शब्दात मांडणंच शक्य नाही. कारण जेव्हा म्हणजे तुमच्या आई पारुबाई जेव्हा डोळ्यासमोर येतात ह्या पुस्तकाच्या माध्यमातून, तेव्हा अं, असं अंगात एक नवीन ऊर्जा निर्माण होते की बाई, त्यावेळेस त्यांनी इतका लढा देऊन बाबूला उभा केलं. तर मग आपण का नाही आपल्या मुलांसाठी करू शकत. कारण आता तेवढ्या सुखसुविधा आहेत. त्या टायमाला त्यांनी काय भाकरीसाठी आपल्या मुलाला कसं वाढवलं, कसं लहानचं मोठं केलं, एवढ्या संकटातून पुढं कशा आल्या, आणि एवढ्या संकटांना तोंड देताना दोघा मायलेकांची कशी फरफड झाली, नंतर त्यांची कशी ताटतूड झाली, नंतर देवाभाऊ कसे पुढे आले. असं एकदम भारी पुस्तक हे. म्हणजे ह्या पुस्तकाला आता शब्दात मांडणंच शक्य नाही. म्हणजे बरेचसे मुद्दे मला ह्याच्यातले सांगायचं झालं तर एक मला त्यातला एक किस्सा खूप आठवतो आणि खूप मनाला असा लागून जातो. एक तर जेव्हा पारोचं लग्न करून दिलं जातं आणि त्या म्हणजे त्या लग्नाच्या प्रसंगी, तिच्या पहिल्या लग्नाच्या वेळेस जेव्हा आजोबा त्यांना हाणमार करतात, तिच्या आईवडिलांना बांधून ठेवतात, नंतर पाठवणीची वेळ येते, त्यावेळेस जेव्हा पारो गाडीत जाऊन बसलेली असते, नंतर त्यांची आई जेव्हा त्या पद्धतीने जाऊन भेटते, त्या पाठवणीचा क्षण जर आठवला तर तो खूपच म्हणजे असं भावुक करणार आहे. आणि त्यावेळेस अक्षरशः मी रडले. कधी कधी मी तो प्रसंग किंवा काय माझ्या सासूबाईंना पण वाचून दाखवते, त्यांना इतकं वाचता येत नाही. मग कधी कधी मी त्या गोष्टी वाचून दाखवत असताना त्यांनाही ती म्हणजे त्यांना असं वाटतं की मला वाचता आलं असतं तर मी ही कादंबरी पूर्ण वाचून काढली असती. आम्हाला वेळ भेटतो त्यानुसार आम्ही त्यांना थोडंफार वाचून दाखवतो. माझे मुलंही वाचून दाखवतात. पण खूप भारी आहे. म्हणजे ही कादंबरी मी पुन्हा पुन्हा वाचणार, माझ्या मैत्रिणींना नाही सांगणार. आणि देवाभाऊ तुमचं मनापासून आभार, खूप छान कादंबरी झाली. देवाभाऊ, ही कादंबरी आम्ही दोघांनी वाचली, खूपच छान वाटली. ऍक्च्युली ही एका महिलेवर कादंबरी आहे. मी एक वाचक आहे, मी खूप पुस्तकं वाचलेली आहेत. एकदम अगदी प्रत्येक एका एका म्हणजे घटनेमध्ये जीव ओतून लिहिलेला आहे, स्वतःचे अनुभव लिहिलेले आहेत. तुमची आई तुम्ही मांडलेली आहे, स्त्रीच्या व्यथा मांडलेल्या आहेत. म्हणजे एकदम ऑसम, माधुरी जशी म्हणली ना, ऑसम कादंबरी. काय आहे की एका बाईला